माझाही प्रश्न आहे आणि प्रेक्षकांचाही, की तेव्हा तू काय सांगतेस त्यांना, की हे जे सामाजिक प्रेशर आहे, हं, की स्टिग्मा तर अजूनही आहे. हो, अगदी निश्चित. शहरी एज्युकेटेड अर्बन फॅमिलीजमध्ये सुद्धा हा स्टिग्मा आहे, की अरे आई-वडिलांनी तुमचं इतकं केलं आणि आता संस्थेत ठेवणार का असं? किंवा टाकणार का? हो. असाही शब्द असतो. तर ह्या गिल्टविषयी किंवा ह्या प्रेशरला कसं काय हँडल करायचं? खूप चांगला प्रश्न आहे हा, की फॅमिलीचं काउन्सिलिंग करायचं किंवा त्यांना माहिती द्यायची म्हणजे नेमकं काय? मग सगळ्यात प्रथम मला असं वाटतं, की कुठल्याही आजाराचं आज अज्ञान आहे. मग असे मी म्हटलं त्याप्रमाणे Googleमधनं माहिती मिळणार आहे, पण ती लक्षणांची मिळणार आहे. पण ह्या आजाराचं किंवा तो प्रोग्रेसिव्ह आहे म्हणजे काय? ह्या सगळ्याची जी वर्तनाची म्हणजे बिहेवियरल ज्या गोष्टी आहेत ना, त्या पहिल्या मी त्यांना समजून सांगते. उदाहरणार्थ डिमेन्शिया म्हणजे काय? तर मेमरी लॉस. पण अगदी ढोबळ मानाने त्यांना पूर्ण स्ट्रक्चर समजून सांगावं लागतं. की त्यांना मी एक नेहमी उदाहरण देते, की जसं त्या इंग्लंडच्या राणीचे ते चेंजिंग ऑफ गार्ड्स कसे असतात, तसे आपल्यामध्ये सतत ह्या गोष्टी पेशींच्या स्वरूपात होत असतात. एक पेशींचा सेट जातो आणि दुसरा येतो आणि जी काही मेमरी आहे ती हँडओव्हर करून जातो. मग मी त्यांना म्हणते त्या गार्डमधला समजा एक 100 गार्ड असतील आणि त्यातले 20 आलेच नाहीत तर काय होईल? 80च आले एखाद दिवशी तर काय होईल? पहिल्या दिवशी खूप बिघडणार नाही, पण त्या 100चं काम जेव्हा त्या 80 लोकांना कंटिन्यूअस करायचं आहे तेव्हा ताण येणार ना. बरं, तो ताण मेंदू अगदी सुरुवातीला म्हणजे आपण मगाशी जे म्हटलं की दिसतो एकदम परिणाम 80व्या वर्षी किंवा 70व्या वर्षी सुरुवात आधीपासून म्हणजे हे जे डिजनरेशन सुरू झालेलं आहे न्यूरोलॉजिकल, हे खूप आधीपासून सुरू झालेलं असणार आहे. त्याची कारणं आपल्याला अजूनही माहिती नाहीत. आपण त्याला स्ट्रेस म्हणतोय किंवा व्यसनं आत्ता आपण त्याला कारणं म्हणतोय, पण ते नेमकं काय होतंय आणि कुठल्या पेशींच्या डॅमेजमुळे काय नेमकं नुकसान होतंय असं काही इतकं कोरिलेशन लावणंही शक्य नाही. म्हणून हे स्ट्रक्चर जेव्हा त्यांना समजून सांगते तेव्हा ते म्हणते आम्हाला हे कोणीच सांगितलं नव्हतं. कारण मग त्याचा अर्थ काय? मग दुसरा मुद्दा माझा नेहमी असा असतो की तुम्हाला मेमरी लॉस इमॅजिन करा तुम्ही, की तुम्हाला उद्या उठल्यानंतर काहीच आठवणार नाहीये. म्हणजे फार तर फार आपण सिनेमात नेहमी बघतो की मैं कहा हूं कैसे हूं वगैरे, ते धक्क्यातनं किंवा ऍक्सिडेंटमधनं काय ते याद्यास गये हुए लोग वगैरे असं जे बघतो. पण म्हटलं तुम्ही इमॅजिन करा की तुम्हाला आठवत नाहीये, समोर माणूस दिसतोय आणि तो म्हणतोय मी तुझी बायको आणि मला नाही आठवते की ही बायको. ठीक आहे, आठवतच नाहीये त्याच्यामुळे त्याला फारसा भावनिक तिथे धक्का बसत नाही. पण असं नाहीये ना, जर आपण सेल मेमरीवर जगणारे लोक आहोत तर अंतर्गत काहीतरी बदल होत असणार ना, म्हणून तो कॉन्फिडन्स हळूहळू जातो. काही वेळेला लोक जे सारखं फॅमिली मेंबर म्हणतात की आता यांनी हालचालच बंद केली, आम्ही सगळ्या तपासण्या केल्या पण पाय ठीक आहेत, हात ठीक आहेत, सगळंच ठीक आहे, पाठ ठीक आहे, मग हे चालत का नाही? आणि मग त्याचं इंटरप्रिटेशन बऱ्याच वेळा आपल्याला दिसतं की मुद्दाम करतात, मूड नाहीये, लहरी आहेत. पण जर मेंदू सिग्नलच देत नसेल की तुम्हाला चालायचं आहे आणि कसं चालायचंय हे आपण इमॅजिन नाही करू शकत. हे असे मुद्दे जेव्हा चर्चा करते ना त्यांच्याशी तेव्हा ते म्हणतात हो असंच होतंय, की ते एका जागी बसतात किंवा चालायला कटकट करतात. भूक कमी होते कारण मसल लॉस आहे याच्यामध्ये, मुवमेंट कमी झाल्यामुळे मसल लॉस आहे, मसल लॉस झाल्यामुळे इंटेकच शरीर मागतच नाही ना खायला किंवा ऍब्झॉर्प्शन कमी होतं आणि मग खाणं कमी झालं की पुन्हा विकनेस येतो. बरं, तो विकनेस काही मसलचा नसतो, ओव्हरऑल विकनेस आलेला असतो. हे सगळं समजून सांगितल्यानंतर थोडं ना त्यांचं मला वाटतं जे प्रेशर त्यांना आलेलं असतं की बापरे आपण हे समजून घेतलं नाही का, आपल्याला हे कळलंच नाही का, हा एक प्रश्न असतो बरं का त्यांचा, की हे आम्ही 20 वर्षापूर्वी करायला हवं होतं, 10 वर्षापूर्वी करायला हवं होतं, म्हणजे मग आम्ही खूप लिथार्जी दाखवली का, हाही प्रश्न. हो, त्याचंही गिल्ट आलेलं असतं. ते इथे कमी होतं की हे कळत नाही आणि व्यक्ती स्वतः सांगू शकत नाही. आणि किती तुम्ही काय लहानपणापासून MRIच करत बसणार का किंवा सिटी स्कॅन्सच करत बसणार का, असं नाही होत. जोपर्यंत छान चाललंय तोपर्यंत आपण विचार नाही करत. दुसरा भाग असा की एरवी पण थोडा विसराळूपणा असतो, वेंधळेपणा असतो, अबसेंट माइंडेडनेस असतो किंवा मेनोपॉझल पिरियडमध्ये अनेक वेळेला महिलांना हे अनुभवायला येतं
मग फरक कसा कळणार की हे नॉर्मल आहे का हे आजाराकडे जाणार आहे. म्हणून पहिलं त्यांना हे समजून सांगायला लागतं की तुम्ही याच्या मागचं शास्त्र नीट जाणून घ्या आणि हे तुम्हाला खूप आधी कळायला हवं होतं. हा जो तुमचा अट्टहास आहे तो सोडून द्या. याच्यातनं बरं वाटतं फॅमिलीजना. पण मग दुसरा प्रश्न येतो, हे मला कळतंय हो, पण जो माझा भाऊ तिकडे बसलाय, बहीण तिकडे बसली आहे, यांची खूप जवळची बहीण आहे, आत्या म्हणजे, किंवा भाऊ आहे, काका, त्यांना नाही कळत आहे. नसतो. त्यांना असं वाटतंय काय आईवडील आहेत सांभाळा की. आणि आपल्याकडचा हा संस्कार अजिबात चुकीचा नाही आहे की आईवडिलांची शेवटपर्यंत तुम्ही काळजी घ्यायला पाहिजे, घ्यायलाच पाहिजे. पण केव्हा जर ती काळजी घेता येत असेल तर, जसं मगाशी आपण म्हटलो की मलाच टेन्शन येतंय, मी केअरटेकर आहे फॅमिलीमधली, पण मलाच सांभाळताच येत नाही आहे व्यक्तीला, मला सतत टेन्शन येतंय आणि माझी चिडचिड होऊन माझं बीपी वाढलंय आणि माझी शुगर वाढते. आणि ते सगळ्या मग त्या अख्ख्या घरादारात त्या तिन्ही पिढ्या प्रेशरमध्ये, मुलांवरही त्याचा परिणाम होणार आहे. मग असे फॅमिली टेकर काय उपयोगाचे. म्हणजे हे जरा ब्लंट स्टेटमेंट आहे, पण हे सगळ्या फॅमिलीजनी विचारायला हवं की आपल्याला झेपतं आहे ना. तिथे असं म्हणावंसं वाटतं बऱ्याच वेळा की तुम्ही ट्रेंडच नाही आहात, तुमच्याकडे रिसोर्सेस नाही आहेत किंवा टीम नाही आहे, म्हणून यू आर एन्श्युअरिंग की गुड केअर इज अवेलेबल. करेक्ट. चांगली केअर कुठे मिळेल हे बघितलं तरी तेही तुम्ही कर्तव्यपूर्तीच करत आहात. बरोबर. आणि त्यामुळे हा मुद्दा तो गिल्टवर काम करणारा असतो बरेच वेळेला, म्हणजे त्यांना पटतं खूपदा. तिसरा मुद्दा मी इथे ऍड करते की मग तुमच्या आईवडिलांनी ठीक आहे काहीतरी झालं म्हणून त्यांना हा आजार झाला, काय झालं आपल्याला माहित नाही, तुम्ही आता त्याचं टेन्शन घेताय, तुमच्या मुलांनी काय करायचं. हो ना. तुमची पुढची पिढी बघतीये ना तुमच्याकडे. म्हणजे तुम्हाला जो त्रास झाला तुमच्या आईवडिलांमुळे, सेम तुम्ही तुमच्या पुढच्या पिढीला देणार आहात का इथे काहीतरी समजुतीच्या वाटा तुम्ही निवडणार आहात. हा एक मुद्दा त्यांना फार महत्त्वाचा वाटतो आणि म्हणून अनेकदा ते निर्णय मग घ्यायला तयार होतात. मी म्हटलं तुम्हालाही एकच आयुष्य मिळालंय, त्यांनाही एकच आयुष्य आहे, तसं तुम्हालाही एकच आयुष्य आहे, तुमच्या मुलांनाही एकच आयुष्य आहे. तुम्ही सगळेच जण आपल्या आपल्या स्वास्थ्याचा विचार करा, तर मग आजी आजोबा इथे छान राहतील. आजी आजोबा इथे छान राहतील हे मुळात पटत नाही. हो ना. ते कसे घर सोडून राहतील. आणि तुला जर लक्षात येत असेल तर अनेकदा आपले आजी आजोबा जेव्हा सेट होतात तेव्हा त्यांना आश्चर्य वाटतं, अरे ते आमच्याशिवाय कसे राहू शकले इथे. मग तिथे माझा चौथा मुद्दा येतो की ह्या आश्रम नाहीये की तुम्ही इथे आणून टाकायचंय किंवा वृद्धाश्रम नाहीये म्हणजे की आणून टाकलंय तुम्ही इथे. हे केअर होम आहे, काळजीचं घर, आणि ते घर आहे. तुम्ही जर बघितलं तर इथले आपले सगळे जे अटेंडंट किंवा तुम्हाला काउन्सिलर्स त्यांच्या अवतीभोवती आता इतक्या 6 वर्षामध्ये पटकन नवीन आलेल्या आजी आजोबांशी कसं निर्माण करायचं हे आपल्याही ताई दादांना माहिती आहे. हा मुद्दा त्यांना जास्त रिलॅक्स करणारा असतो मला वाटतं. मी म्हटलं आपण तपस नाव दिलंय याचं कारण आहे की जो तिसरा आश्रम आपल्या सगळ्या भारतीय तत्वज्ञानामध्ये सांगितला गेला वानप्रस्थ, तसा हा वानप्रस्थ आहे. संन्यासी आपण होऊ शकणार नाही या जगातनं, आपण जाणार कुठे. अगदी हिमालयात गेलो तरी आपली काळजी घ्यायला काहीतरी रोजचं जेवण तर आपल्याला लागणार आहे. त्यामुळे हा वानप्रस्थ आहे. आणि त्यातला एक छोटीशी छटा अशी आहे की हे कम्युनिटी लिव्हिंग आहे. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे की घरी ठेवणं म्हणजे एकटं त्यांना टीव्ही समोर बसवणं हे त्यांच्यासाठी चांगलं आहे का, बसतातच पूरक आहे का नाही ना. आणि टीव्हीतनं तर उलट आत्ताच्या ज्या सिरियल्स किंवा कार्यक्रम आहेत त्यातनं आणखी टेन्शन ते घेतातच जास्त आहे आणि अतिशय पॅसिव्ह ऍक्टिव्हिटी होते परत. पण म्हणजे त्यांच्या वयाच्या माणसांमध्ये त्यांनी असावं हे खूपच त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने चांगलं आहे. आठवड्याभरात जेव्हा कुटुंबीय परत भेटायला येतात तेव्हा त्यांची आई किंवा बाबा ज्या पेंटिंग करतायत किंवा असं तर त्यांना धक्के बसतात, नाचतात, हो डान्स करताना बघून तर किती आश्चर्य. किंवा असं काही वेळेला झालंय की कुटुंबीय भेटायला आले आणि आजी पटकन थोड्या वेळात म्हणतात की आता तुम्ही गेलात तरी चालेल, माझं तिकडे स्पर्धा आहे, माझं पेंटिंग राहिलंय करायचं. आणि काही वेळेला तुला अनुभव येत असेल की कंटाळा आजी आजोबांना फॅमिली मेंबरशी बोलून तर ते असे बसतात, ते बघतही नाहीत त्यांच्याकडे. आणि त्याचं इतकं वाईट वाटतं कारण हे मी त्यांच्याशी बोलत असते की ते तुमच्यावर रागवले नाही आहेत, ते इथे रमलेत. आणि ते रमलेत याची सवय तुम्हाला करून घ्यायची. कारण त्यांचं पुढचं आपण हॅपी एजिंगचं जे तत्व फॅमिली मेंबर्सना सांगतो की हे एजिंग आहे, हे म्हणजे हे एव्हिटेबल आहे आयुष्यातलं, हे
टाळता येणारच नाही आपल्याला, मग त्यांचं हॅपी करूया, तुम्ही हॅपी राहा. हां म्हणजे तुम्ही शिका की आता तुम्ही त्यांच्याशिवाय हॅपी कसं राहायचंय. हा आपल्या फॅमिली काउन्सिलिंगचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि तो मला वाटतं ह्या सगळ्या डिस्कशनमधनं त्यांना क्लिअर होतो. शांतही होतात, काही वेळेला नाही पटत, आपण अनेकदा त्यांच्याशी बोलत राहतो. पण एक आहे की त्या गिल्टचा परिणाम मात्र आपले अटेंडंट कायम सहन करत राहतात, कारण मी काळजी नाही घेऊ शकत आहे आणि म्हणून तुम्ही नीट घेता केअर होमनी घेतली पाहिजे. आम्ही समजून घेऊ शकतो. मी माझ्या टीमलाही सतत समजावते की जेव्हा ते तेच प्रश्न विचारतात, त्यांनी खाल्लं का, तर त्यातली ती काळजी आणि हेल्पलेसनेस आपण समजून घेतलं. हार्श पण असतात ग. हो पण ते आपले ताई दादा फारच चांगलं समजून घेतात आणि एकदा आपण त्यांच्याशी बोललेलो असलो की मग नंतर ती धार थोडीशी कमी होते. म्हणजे मला अनेकदा आपल्या या सगळ्या लोकांनी फीडबॅक दिलाय की आता ते आमच्याशी छान बोलतायत किंवा विश्वासाने बोलतायत. हे जे आहे ना की कुटुंबीय जेव्हा घरी जातात आई वडिलांना इथे ठेवून, तर घरी गेल्यावर जी काळजी वाटते ती सगळी आपल्या स्टाफ मेंबर्सनाच ते विचारू शकतात. आणि तेव्हा काही वेळेला ते हार्शली येऊ शकतं, कारण खूप अति काळजी काही रिपीटेड होतं. खूप वेळा तेच प्रश्न विचारतात किंवा मग त्यासाठी मी सोयी अशा केल्या की व्हिडिओ कॉल करून देणं. बरोबर. किंवा मंथली रिपोर्ट आपण देतो, ऍक्टिव्हिटी केल्याचे व्हिडिओज पाठवतो नियमितपणे, डेली रिपोर्ट पाठवतोय. त्यामुळे बऱ्यापैकी फॅमिली मेंबर्सना जेव्हा ते आनंदात दिसतात तेव्हा असं लक्षात आलं की ती अँझायटी त्यांची कमी होते. बरोबर. अँझायटीचं आपण बोलतोय त्यात असा एक खूप महत्वाचा मुद्दा आपण नेहमी बोलतो की ती जी भीती असते की हे मला होईल का, माझ्या बाबांना आहे विस्मृती किंवा डिमेन्शिया किंवा इतर न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर्स, पार्किन्सन्स, अगदी डायबेटीस पासून की हे मला होईल का. तर तू तेव्हा काय सांगतेस? मी खोटं नाही सांगत त्यांना. मी त्यांना असं म्हणते की शक्यता आहे, नाही असं म्हणणार नाही, पण आपण टाळू शकतो किंवा आपण प्रोलॉंग करू शकतो. जर होणारच आहे तर ते होणार आहे, कारण ते ऑलरेडी सुरू झालं असेल आणि तुम्ही ते तपासू शकत नाही. अगं हो, पण म्हणजे जेनेटिक जे काही सर्वेज आहेत, जेनेटिक रिसर्च आहेत, त्यात जितकं पर्सेंटेज आलंय ते इतर कुठलेही रोग आपल्याला होऊ शकतात. एक्झॅक्टली. म्हणजे जसं आज कॅन्सरचं तुम्ही म्हणा किंवा इतर आजारांचं म्हणा, तेच या आजारांचं आहे. आणि याचा रेशो डेफिनेटली डिमेन्शियाचा वाढत गेलाय आता, स्ट्रेस लेवल्स वाढल्यामुळे. त्यामुळे काही आर्टिकल्स मधनं डिसीज ऑफ द एरा असंही याला म्हटलं गेलंय. डेफिनेटली हे वाढत गेलंय. पण तू म्हणालीस तसं की टाळूही शकतो. टाळू म्हणजे मला असं वाटतं की मुळात मेंदूच्या पेशींना सतत नवीन काम देणं, यातून ते प्रोलॉंग होईल असं वाटतं. म्हणजे आत्ताची फेज अजून 2 वर्ष पुढे गेली, 4 वर्ष पुढे गेली, असं होऊ शकेल असा एक सगळ्याच ब्रेन डेव्हलपमेंटमध्ये किंवा ब्रेन हेल्थमध्ये काम करणाऱ्या लोकांचा एक कयास आहे. म्हणजे उदाहरणार्थ की सगळेच आम्ही असं म्हणतो की तुम्ही खूप विचार करता, ओव्हर थिंकिंग. हे मेंदूचं काम नाही आहे, हे काम मनाचं आहे. आणि मेंदूला शीण देणार आहे, कारण त्या विचारातनं काहीच सफल होत नाही. आपण नुसताच विचार करतो, कल्पना करून करून विचार करतो. त्यापेक्षा तुम्ही 10 गणितं सोडवा, तुम्हाला फ्रेश वाटेल. कोडी सोडवा, तुम्हाला फ्रेश वाटेल. रंगकाम करा, त्यांनी फ्रेश वाटेल. एखादं स्तोत्र म्हणा, त्यांनी छान वाटेल. पाढे म्हटले तरी बरं वाटेल, कारण ते मेंदूचं खरं काम आहे. तिथे तुमच्या पेशी आणि पेशी नव्याने कनेक्ट होणार आहेत किंवा जुन्या पेशी ताज्या होणार आहेत. तुम्ही जे लहानपणी कुठेतरी पाठ केलेलं आहे, गाणी म्हणा किंवा गाणं शिका, नवीन नवीन गाणी. म्हणजे असं आहे की जे ऐकलेलीच गाणी परत परत ऐकायची असं नको. रॉक किंवा पॉप संगीताला नावं ठेवायची काही गरज नाही, त्याच्यातही वेगळा ठेका आहे. नवीन माणसं आहेत, नवीन सूर आहे. नवं काही झालं की मेंदू फ्रेश होणार आहे. हे जर तंत्र, छान सांगितलं, हे तंत्र लक्षात ठेवा. मग नवं काय काय, अगदी साधं. घरीच आहात तुम्ही, घराची रचना बदला, डोळ्याला नवं दिसेल. तो सोफा इथे होता, तो आता इकडे गेला, इकडे होता, तो इकडे गेला. अस्थेटिक सेन्स असतो, मला अगदी मान्य आहे. पण आपल्याच मेंदूला तो अस्थेटिक सेन्स लॉंग टर्म, फार दीर्घकाळ जाणवत राहावा म्हणून थोडंसं हे बरं नाही दिसत आहे असं जरी वाटलं तरी ते वाटू द्या, ते नवं असणार आहे. साधं म्हणजे आपण, म्हणजे कित्येक वेळेला मी विचारते की तुम्हाला असा अनुभव येतो का की तुम्ही ऑफिसमधनं घरी चाललाय आणि कळलंच नाही घर कधी आलं. तो हो म्हणतात. म्हणलं ते डेंजरस आहे. हो ना.
असं नको. तुमचं लक्ष पाहिजे ना, ट्रॅफिककडे लक्ष पाहिजे, माणसांकडे लक्ष पाहिजे. विचारांच्या नादात तुम्ही घरी पोचताय. मग साधा उपाय, नवीन रस्त्याने या. नवीन म्हणजे अगदी सवयीचा झालाय त्या नाही. घराला पोचण्याचे 4 मार्ग असू शकतात. छोटीशी तुम्ही किंवा लॉंग कट घेऊन येऊ शकता, युटर्न घेऊन येऊ शकता. त्यातनं तुम्ही ती 10 सेकंद का होईना, 1 मिनिट का होईना, 10 मिनिटं का होईना, तुम्ही वेगळ्या सर्कलमध्ये जाता, तेवढा विचार करता. किंवा शब्दकोड याच्यामध्ये तुम्ही आठवता, म्हणजे स्मृतीवर परिणाम होतोय ना, तर स्मृतीला ताण द्या, ती स्मृती वाढवा. मग याच्यात आपण जे आपल्या दुसऱ्या तपसमध्ये सुरू केलेलं आहे, लँग्वेज शिकणं, भाषा नवीन शिकणं. हो, भाषा नवीन शिकणं हा खूप चांगला उपाय आहे. कारण भाषा हा माणसाच्या मेंदूनी लावलेला सगळ्यात अजब शोध आहे, म्हणजे सिम्बल्स. सो जेव्हा नवीन सिम्बल्सला तुम्ही सामोरे जाता तेव्हा मेंदू ताजा होतो. मग जॅपनीज, चायनीज किंवा आपल्याच भारतीय भाषा, मल्याळम शिका, तमिळ शिका, म्हणजे तुम्हाला खूप तुम्ही एक्सपर्ट व्हाल असं नाही, पण ते नवीन तुमच्या कानावर पडेल. वाचन त्या मानाने मला पॅसिव्ह ऍक्टिव्हिटी वाटते, म्हणजे ती माहिती संग्रहणाची आहे, पण त्यातून तुम्ही विचार करणार असाल तर गोष्ट वेगळी. पण नुसतंच पुस्तकं वाचून काढली, ही मेंदूच्या दृष्टीने किती नवीन ऍक्टिव्हिटी आहे मला माहित नाही, पण वाचून तुम्ही दुसऱ्याला समजून सांगा, ही नवीन ऍक्टिव्हिटी होऊ शकते. माणसं जोडा, नेटवर्किंग वाढवणं किंवा नवीन नवीन ग्रुप्समध्ये जाणं, हा पण एक मेंदूला चांगला व्यायाम असतो. त्यामुळे मला असं वाटतं की एक तंत्र सांगूयात, जुनं ते सोनं आहेच, पण नवं तेही सोनं आहे आपल्या मेंदूसाठी, असं आपण काही नवीन म्हणजे हे तरुण पिढीला, म्हणजे खास करून 40शी ओलांडलेल्या लोकांनी हे लक्षात ठेवा. आणि मला वाटतं गॅजेट्समुळे आपले खूप कामं आपण मेंदूला देतच नाही आहोत लक्षात ठेवायची, तर ती जर थोडी थोडी दिली तर नक्कीच आपला मेंदू ताजा राहील. हे इतकं छान साध्या सहज शब्दात तू सांगितलंयस. आज आपण सगळेच खूप शिकलो. खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत आयुष्यातल्या की त्या करून आपण पुढचं आपलं आयुष्य खूप चांगल्या क्वालिटीने घालवू शकू, इतर लोकांची, आपल्या घरातल्या लोकांची काळजी घेऊ शकू. पल्लवी, ह्या गप्पा संपू नयेत असं वाटतंय. आणि मला आपण तपसमध्ये जशा रोज गप्पा मारतोय तसंच वाटतंय. आम्ही रोज नवीन कुठली तरी केस डिस्कस करतो, स्टाफ इश्यूज डिस्कस करतो. हे सगळ्या आजी आजोबांची काळजी घेताना त्या स्टाफची मानसिकता समजून घेणं, त्यांना त्यांच्या स्ट्रेस लेवल्समधनं बाहेर काढणं, हे सगळं पल्लवी करते. टीमवर्कसाठी त्यांची वर्कशॉप्स घेते, त्यांचंही काउन्सिलिंग करते. ह्या बाकी इतर विषयांसाठी आपण नक्की परत भेटू. पण आज खूप मजा आली आहे, खूप शिकायला मिळालं. या छोट्या छोट्या टिप्स आपल्याला लगेच इम्प्लिमेंट करता येतील अशा आहेत एव्हरीडे लाईफमध्ये. तर एकच मी जाताना म्हणेन की फॅमिली मेंबर्स आर केअरटेकर्स. तर मग टेकिंग केअर ऑफ अ केअरटेकर इज फॅमिली काउन्सिलिंग. क्या बात आहे, खूपच छान. आणि खूप प्रेशियस हे सगळे टिप्स दिलेत तू आम्हाला. तर आपण पुढच्या वेळेला नक्की भेटू, नवीन विषय घेऊ. आम्हाला तुझे अनुभव ऐकायला आवडतील खरं काउन्सिलिंगचे. तर नक्की पुढच्या सिरीजमध्ये डॉक्टर पल्लवींना आपण नक्की बोलवणार आहोत परत. याविषयी काही प्रश्न तुम्हाला असतील, शंका असतील, पल्लवी मॅडमना काही विचारायचं असेल तर नक्की कॉमेंट्समध्ये तुम्ही तिथे लिहू शकता. त्या नक्की उत्तरं देतील. या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पुढचे एपिसोड्स बघत राहा. थँक्यू सो मच.